जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा 24/7. त्याचबरोबर 384 संख्येचा आमदार. थोडं आवाजामध्ये जरा ॲग्रेसिव्ह नाही आहे कारण का तब्येत बरी नाही आहे 2 दिवसापासून. तर काल रात्री 8 वाजता मी निमकर नाक्यावरती होतो. जवळजवळ 8 ते 9 जण भेटले आणि त्या दरम्यान एक फोन आला होता. त्या ताई ह्या आहेत कदमताई, बरोबर ना? आरती सावंत यांचा फोन आला होता. माझे पाय लटलट कापत होते आणि त्याच दरम्यान यांचा फोन आला होता आणि त्यांच्याकडे येणारच. तर तेवढ्यात आनंद कोल्हे आले माझ्याकडे. माझी ते अवस्था बघून त्यांनी मला हॉस्पिटलला घेऊन गेले. तर यांची तक्रार ही होती, हा फोन किती दिवसापासून बंद होता? 2-3 महिन्यापासून बंद होता. तर त्यांनी फोन केला होता. त्यांना सांगितलं का मला फोन नंबर पाठवा आणि काय व्हिडिओ पाठवा वगैरे. तुमचा मोबाईल आहे? हो आहे ना. कारण का त्याच्यामध्ये मला दाखवा तुम्ही काय काय पाठवलं मला ते. हा पोलची लाईट लागली ना आता. हो दाखवा जरा. दिसतंय? हां असं पकडा आता माझी तुमच्या. 1 मिनिट नाही मी दाखवतो. त्यांना पकडू द्या. दाखवा पकडा. असं पकडा. शहर समोर तुमचा चेहरा पण आला पाहिजे. हां एक हे जागरूकता आहे. यांचा फोन आला मला 8 वाजताच्या दरम्यान. त्यांना सांगितलं मी काय काय मागितलं तुमच्याकडे. मी तुमच्याकडे काय काय मागितलं? पोलचा तिथे नंबर असतो तो मागितला. तुम्ही बोलले पोलचा नंबर कुठं असतो काय होतं? तुम्ही इथं बिझनेस करता ना? काय काय लावलं? स्टॉल लावते, पापड, लोणचं, सरबत वगैरे. अच्छा. मी इथे भरपूर काळोख असायचं. मग तुम्हाला कॉल केल्यानंतर आज KDMCची माणसाने लगेच लाईट लावली वगैरे ते. आणि तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव आरती दीपक सावंत. म्हणजे मराठी माणूस. हो मराठी माणसाचे धंदे हे वाचलेच पाहिजे. ठीक आहे ना? हो. तुम्ही आता इथून पुढे जनतेला पण सांगू इच्छितो मी. आता काम झालं तुमचं? हो काम झालं. तुमच्याकडून पैसे घेतले का मी? काय वस्तू घेतली का? काही नाही. उलट मला लेट झालं माऊली यायला कारण माझी तब्येत नाही बरी वगैरे. त्याच्यामुळे लेट झाला नाही तर मी कामाच्या वेळेस पोचतो. आपण कोण? माझे मिस्टर का? काय इम्पॅक्ट कसा वाटला? मस्त केलं. हो तुमचं खूप खूप धन्यवाद. लगेच आम्ही सांगितलं आणि तुम्ही कामाला सुरुवात केली. त्याबद्दल आभार तुमचे. कुणाचेही स्ट्रीट लाईटचे पोल कल्याणमध्ये जर एखादा पोल जर गेला असेल, लाईट लुकलुकत असेल किंवा काय असेल तर संदीप नाईक बाबा आमचा कमेंटमध्ये नंबर भेटेल. त्या नंबरवरती मला त्या पोल नंबरचा फोटो पाठवा. तुम्हाला तो पोल चालू करून देण्याची तेवढी मी हे करेल. पुन्हा एकदा तुम्हाला मी तुमचा बिझनेस असता तर तुम्हाला मी तो शो केला असता का यांच्याकडूनच वस्तू खरेदी करा. बरं ह्या ताई बसतात गायत्री धामच्या समोर बसतात. आणि तुम्ही काय काय विकता हे पण सांगा. पापड, लोणचं, कोकणातलं सरबत आणि परफ्यूम. आणि आंबे वगैरे आणलेत का कोकणातील? नाही ते नाही विकत ना? ठीक आहे चालेल. रोडचं नाव सांगा आणि आपलं टिटवाळा सांगा. गायत्री धाम 2nd सेक्टर गणपती मंदिर. आता माझ्या बरोबर आहेत. त्यांचं नाव नाही ते मला भेटायला आले होते. सचिन नरेंद्र चेंबूरकर. तुम्ही माझ्याकडे मला भेटायचे खूप वाट बघत होते. भेटायचे तर मी अशा परिस्थितीमध्ये आहे बाबा. माझं काम तब्येत ठीक नव्हती तरी तुम्ही मला भेटायला आले. तुझा खूप खूप आभार. धन्यवाद. तुम्ही काय काम करता? मी माझा आहे ना सर ह्याचं आहे पेशंट सांभाळतो. काय पेशंट सांभाळतो वगैरे. ओके. आणि कुठे पक्षामध्ये काम करता वगैरे? नाही आता सध्या तुमच्याच पक्षामध्ये यायचंय. माझ्या पक्षामध्ये? अहो माझ्यापेक्षा रस्त्यावर काम करायला लागेल तुम्हाला. करू ना. रस्त्यावर काम करायला लागतं आहे की नाही? धन्यवाद सर. हा नक्कीच. तुम्ही उद्या छान काम करता ते. मला तुमच्या पक्षामध्ये भरती व्हायला म्हणजे आवडेल. आणि माझे व्हिडिओ वगैरे बघितले तुम्ही? बघता व्हिडिओ? बघितले व्हिडिओ ना? मध्ये खूप चांगलं कसे वाटलं? तुम्ही जनतेसाठी खूप काही करता. माझे 8 किलो वजन कमी झाले आता सध्या आजारपणामुळे वगैरे. ते आनंद कोल्हे म्हणून आहेत. काल त्यांनी मला नाक्यावर बघितलं आणि त्यांनी मला मग घेऊन गेलं डॉक्टरकडे. असं किस्सा आहे. ते डॉक्टरनी पण 350 गोळ्या दिल्या. ते 350 भरायला पैसे नाही. ठीक आहे ना? तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो. तर तुमचा स्ट्रीट लाईटचं हे उदाहरण आहे. हे जागरूकता आहे. कोणाची स्ट्रीट लाईट गेली असेल त्या ठिकाणी जावा, फोन नंबर पाठवा आणि तुमचं काम तिथलं लाईटचं काम चालू होऊन जाईल 12 तासाच्या मध्ये. आणि त्याचबरोबर ह्या ताईंकडून आंबेवाडी कोकणातले सगळे आयटम या ताईकडून खरेदी करा. टिटवाळा गायत्रीधाम सेक्टर 2 मधून. धन्यवाद.